या आजचा दिवस देवाने मला बोलण्यासाठी कृपा दिलं. एलिया अभिषेक. एलिया अभिषेक या विषयावर परमेश्वरांनी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. एलिया अभिषेक या विषयावर. कारण आज तुम्ही सर्वजण आहे ना एलिया अभिषेक आहे ना तुम्ही प्राप्त करून घेणार आहात. आजचा दिवस आहे ना तुमच्यामध्ये आहे ना एलियाची ना अभिषेक तुम्ही प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वरांनी आज तुम्हाला निवडलेलं आहे. म्हणून आज परमेश्वरांनी देवाचं वचन तुमच्यासोबत बोलत असताना ना परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना तुम्हाला ना आजचा दिवस तुमच्या डोक्यावर तेल ओतून परमेश्वरांनी एलिया अभिषेक देणार आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा देवाचं वचन आपण आहे ना ऐकत असतो परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे, कारण परमेश्वरांनी तुम्हाला ना त्यांच्या कुटुंबात परमेश्वरांनी तुम्हाला बोलवलं आणि परमेश्वराकडून आहे ना तुम्ही अनेक आशीर्वाद आजपर्यंत आहे ना तुम्ही प्राप्त करत आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना अनेक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहे. आणि परमेश्वर इथंपर्यंत न थांबता तुम्ही येणाऱ्या दिवसात जे काही तुम्ही ना परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रार्थना करणार आहे त्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वरांनी तुम्हाला ना अनेक आशीर्वादांनी भरणार. म्हणून परमेश्वर म्हटलं की तुमच्यासोबत आहे ना आजचा दिवस जसं मी आशीर्वादाने मी भरणार आहे. आजचा दिवस आहे ना मी तुम्हाला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिषेकाने भरणार म्हटलं परमेश्वराने. आपण जेव्हा पाहतो की ना अभिषेक म्हणजे ना सामर्थ्य. अभिषेकाची अर्थ असं होत असतात की सामर्थ्य. अभिषेकाची अर्थ आपण जेव्हा ना समजून घेत असताना ना सामर्थ्य म्हणजे परमेश्वराचे ना सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये येणार, आपल्यामध्ये राहणार आहे. परमेश्वराचे सामर्थ्य. कारण आपल्या सामर्थ्यानं नेहमी आपल्या सामर्थ्याने आपण या जगात काही पण करू शकत नाही. पण परमेश्वराच्या ना सामर्थ्याने म्हणजे परमेश्वराच्या ना अभिषेकाच्या द्वारे आपल्या जीवनात अनेक कार्य होऊ शकतात. एखादा रोग असलं समजा, अनेक वेळानं एखादा रोग बरं होण्यासाठी ना आपण प्रयत्न करत असतो. ते बरं व्हावं म्हणून आहे ना आपण अनेक वेळा प्रयत्न करत असतो. शेवटपर्यंत आपण केलेला प्रयत्न, डॉक्टरांनी पण केलेला प्रयत्न आहे ना, पण लास्टपर्यंत एकदा ना त्या रोग तसंच राहू शकतात, पण त्यांची प्रयत्न विफल होऊ शकतात. पण परमेश्वराची अभिषेक जेव्हा ना एखादा व्यक्ती प्राप्त केलं, परमेश्वराचे सामर्थ्य जेव्हा ना एखाद्या व्यक्तीनं प्राप्त केलं, तेव्हा त्या व्यक्तीच्या ना शरीरात असलेला ना त्या पापाच्या द्वारे आलेलं ते रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते रोग नाश होणार आणि त्या व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्यामध्ये बदल करणार. परमेश्वराने ना आपल्या जीवनात देणारा अभिषेक आहे ना आपलं जीवनच आहे ना बदलत असतात. आपल्या जीवनात अनेक विषयामध्ये आहे ना आपण आहे ना प्रयत्न करत असतो. आपल्या जीवनात आहे ना देवाचा अभिषेक प्राप्त व्हावं म्हणून आहे ना आपण आहे ना परमेश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण अभिषेक जेव्हा ना प्राप्त करतो आपलं जीवन आहे ना बदलत असतं. एखादा ना समस्या राहिलो, आपण एखादा सैतानाच्या बंधनामध्ये आहे ना राहिलो समजा, एखाद्या शक्तीमध्ये आपण आहे ना राहिलो, ते शक्ती ना रोज आपल्याला सत्वत आहे, त्या समस्या आपल्याला रोज त्रास होत आहे. त्या सैतानाच्या शक्तीमध्ये आपण असताना ना त्या दुष्ट आत्मा रोज आपल्याला जेव्हा सत्वत आहे तेव्हा ना आपण प्रयत्न करत असतो त्या दुष्ट आत्म्यापासून आहे ना आपण मुक्त होण्यासाठी, त्या शक्तीपासून आहे ना मुक्त होण्यासाठी ना आपण अनेक वेळांना प्रयत्न करत असतो. पण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना आपलं स्वतःच्या प्रयत्न विफल होतात. जेव्हा परमेश्वराकडे आपण आलो, परमेश्वराकडे येऊन जेव्हा देवाचा अभिषेक जेव्हा आपण प्राप्त करतो, सर्व सैतानाच्या शक्ती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होणार आहे. नाश होऊ शकतात आणि दुष्टात्म्याची शक्ती सर्व नाश होत असतात. कारण की परमेश्वराच्या ना शक्ती समोर आहे ना सैतानाच्या शक्ती ना
अजिबात आहे ना टिकणार नाही. त्यासाठी ना परमेश्वराने ना देवाच्या लेकरांना नेहमी म्हणत असतात की ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही ना अभिषेक प्राप्त करा. अभिषेक प्राप्त करणारा व्यक्ती या जगामध्ये आहे ना एक प्रतिष्ठित व्यक्ती राहत असतात. अभिषेक जेव्हा ना एखादं व्यक्ती प्राप्त केलं त्या व्यक्तींना एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे साधारण व्यक्ती राहत नाही. त्यांची बोलण्यामध्ये ना बदल होतात अभिषेक असलेल्या व्यक्तीमध्ये. त्याच्या विचारामध्ये आहे ना अनेक वेळा ना बदलतं त्यांच्या विचारामध्ये. त्यांनी जेव्हा अभिषेक नसताना ना जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये नसताना ना ज्यांनी ज्या पापाच्या मार्गामध्ये त्यांनी चालत होतं ते पापाचे मार्ग सोडून अभिषेक प्राप्त करून घेतलेला व्यक्ती या जगामध्ये आशीर्वादाच्या आणि परमेश्वराच्या मार्गामध्ये चालत असतात. त्यासाठी ना परमेश्वराचे अभिषेक आहे ना मनुष्याचे जीवन बदलत असतात, मनुष्याचे विचार पण बदलतात. मनुष्याला ना आज कोणी पण बदलू शकत नाही. एक मनुष्य ना दुसऱ्या मनुष्याला बदलू शकत नाही, पण देवाचा अभिषेक आहे ना एक व्यक्तीला ना बदलू शकतात. वाईट व्यसनापासून पण आहे ना देवाचा अभिषेक आहे ना एखादा व्यक्ती वाईट व्यसनामध्ये राहिलं समजा त्या वाईट व्यसनापासून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जेव्हा अभिषेक प्राप्त करणार अभिषेक आल्यावर त्या व्यक्तींना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या वाईट व्यसनापासून पण आहे ना मुक्त होत असतात. अनेक कुटुंबामध्ये आहे ना आज प्रयत्न करत असतात की वाईट व्यसनापासून आहे ना मनुष्यांना म्हणजे त्या व्यसनापासून मुक्त व्हावं म्हणून अनेक पैसे खर्च करत असतात. अनेक ना पैशांनी खर्च करून आहे ना त्या व्यक्तींना त्या वाईट व्यसनापासून बाहेर यावं म्हणून आहे ना प्रयत्न करतात. तरीही त्यांची पैसे खर्च होतात पण आहे ना त्या व्यक्ती त्याच वाईट व्यसनामध्ये राहत असतात. पण जेव्हा त्या व्यक्तींना परमेश्वराकडे आलं परमेश्वराच्या मंदिरात येऊन येशू ख्रिस्ताकडे ना येऊन आहे ना तेव्हा परमेश्वराची जे अभिषेक आहे ते अभिषेक तेव्हा त्यांनी प्राप्त केलं त्या वाईट व्यसनापासून पण आहे ना त्या व्यक्ती मुक्त होत असतात. सैतानाने बांधून ठेवलेलं ना अनेक पापामध्ये ना शापामध्ये आणि रोगामध्ये ना सैतान जेव्हा बांधून ठेवलं दुष्टात्मेने ना बांधून ठेवलं त्या सर्व बंधनापासून पण आहे ना एखादं व्यक्ती मुक्त होऊ शकतं. सैतानाने बांधून ठेवलेलं असतात. आज अनेक लोकांना ना आपण आहे ना एखादा रोग पाहत असतो की ना त्या रोगामध्ये ना अनेक वर्षानुवर्ष त्याच रोगामध्ये राहत असतात. मनुष्य वर्षानुवर्ष त्याच पलंगावर सर्व तिथंच करत असतात. सैतानाने काय केलं त्या व्यक्तीला दुष्टात्मा काय केलं त्या व्यक्तीला त्या पापाच्या द्वारे आलेल्या त्या रोगामध्ये आहे ना त्या व्यक्तीला त्याच पलंगाला ना बांधून ठेवलं. त्यांनी उभा राहू शकत नाही. त्याने त्या व्यक्तीनं उभा राहू शकत नाही. एखादं काम करू शकत नाही. एखादं चांगलं काम करण्यासाठी पण त्यांनी ना प्रयत्न केला तर पण त्यांच्या हातातून होत नाही. कारण त्या व्यक्तीला ना त्या शापामध्ये बांधून ठेवलेला आहे. पण परमेश्वराची अभिषेक आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या शापापासून पण आहे ना मुक्त करू शकतं. तर त्या बंधनापासून मुक्त करून परत त्या व्यक्तीला आरोग्य देऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एक आशीर्वादित व्यक्ती बनवणार आहे. हालेलुया. म्हणून देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीने ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना सर्वांनी ना अभिषेक प्राप्त करावा. परमेश्वरावर विश्वास ठेवून जेव्हा तुमच्यामध्ये ना देवाचा अभिषेक म्हणजे देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आल्यावर तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये ना एक आशीर्वादाचं जीवन होत असतं. त्यासाठी अभिषेक ज्या व्यक्तींना अभिषेक परमेश्वराने ना दिलेला आहे त्या व्यक्तींना या जगामध्ये ना एक आशीर्वादित व्यक्ती एक प्रतिष्ठित व्यक्ती राहत असतात. साधारण व्यक्ती नाही. ते परमेश्वराने ना अभिषेक या जगामध्ये ना कोणाला देत असतात परमेश्वर निवडतात. परमेश्वराने ना काही लोकांना निवडून आहे ना त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना अभिषेक देत असतात. अभिषेक जेव्हा आपण अभिषेकाविषयी आहे ना परमेश्वराने ना अभिषेक केलेल्या व्यक्तीला ना या जगात एक प्रतिष्ठित आणि ना एक आशीर्वादित आणि एक महत्त्व व्यक्ती म्हणून आहे ना या जगात निवडलेला आहे. अभिषेक जेव्हा आपल्यामध्ये राहत असतात तेव्हा आपण कधी पण आहे ना पाप करू नये.
आपण देवाकडून अभिषेक प्राप्त करतो अनेक वेळा, तरी पण आहे ना परत नंतर ना आपण पापामध्ये राहण्यासाठी आपला विचार येत असतात. आपण विचार आणतो, आपण परत पापाकडे फिरतो. आपण इथून आहे ना देवाच्या मंदिरात येऊन देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य, देवाच्या शक्तीने भरलो, परत घरी जाऊन आहे ना आपण आहे ना पापाचा विचार आणू नये. आपण पापाच्या मार्गामध्ये चालू नये. आपण पापाचं ना विचार, पापाचा मार्ग, आपण पापाचा शब्द पण आहे ना आपल्या तोंडातून आहे ना बोलू नये. कारण परमेश्वर म्हणतात, तुम्ही जेव्हा अभिषेक प्राप्त केलं तेव्हा तुम्ही ना जगामध्ये तुम्ही एक पवित्र लोक आहे म्हणलं परमेश्वर म्हणलं तुम्ही ना एक पवित्र लोक या जगात. तुम्ही ना जेव्हा ना परमेश्वराचा अभिषेक प्राप्त केला म्हणलं तर आहे ना तुम्ही पवित्र राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून जेव्हा ना आपण देवाचं वचन अभिषेकाविषयीनं जेव्हा पाहत असतो, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे निर्गम पुस्तक 28 अध्याय आणि 41 वचन जेव्हा पाहिल्यावर 41 मध्ये ना याप्रमाणे सांगतात की तुझा भाऊ अहरोन यास व त्याच्याबरोबर त्याच्या पुत्रास ही वस्त्रे लेवून अभिषेक व संस्कार करावा आणि त्यास पवित्र करावे, म्हणजे ते माझी सेवा याचकाच्या नात्याने करतील. हालेलुया. बघा, मोशेला परमेश्वराने सांगितलं ना अहरोनाला आणि त्यांची ना पुत्रांना ना तुम्ही अभिषेक करा म्हणून. मोशेला सांगितलं परमेश्वराने ना, मोशेला म्हटलं ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अहरोन आणि ना त्याच्या पुत्रांना तू काय कर, अभिषेक कर. अपवित्र वस्त्र ना तू ना त्यांना ना नेऊन आहे ना तू आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू अभिषेक कर. बघा, परमेश्वराने काय केलं, इथं पवित्र वस्त्र दिलं. पवित्र वस्त्र म्हणलं तर आहे ना आपण जेव्हा इथं वस्त्राविषयी मनानं जेव्हा पाहत असतो, परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं जीवन पवित्र राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. अभिषेक मिळतं तर कोणाला म्हणलं तर येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ज्या व्यक्तीने पवित्र झालेला आहे, ज्या व्यक्तीनं स्वतःचा पाप आहे ना येशू ख्रिस्तासमोर आहे ना कबूल करून मी पापी मनुष्य आहे, देवा माझ्याकडून पाप झालेला आहे आणि ना यापुढं मी पाप करणार नाही म्हणून आहे ना जेव्हा ना एखादा व्यक्ती निर्णय घेतो परमेश्वरासमोर, जेव्हा निर्णय घेऊन आहे ना परमेश्वरासमोर यापुढं मी पाप करणार नाही आणि तू आजच्या दिवसापासून आहे ना मी पवित्र राहण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि माझं पाप क्षमा कर म्हणल्यावर तेव्हा येशू ख्रिस्ताने त्याची पाप क्षमा करून आणि वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे त्यांना धुवून परमेश्वराने पवित्र करत असतात. पवित्र झालेल्या व्यक्तीला परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना अभिषेक कर, म्हणजे तेलाने अभिषेक करा म्हणून आहे ना. जेव्हा अहरोनानं इथं स्पष्ट म्हटलं की मोशेने ना अहरोन आणि त्यांच्या लेकरांना तुझा भाऊ अहरोन यास व त्याच्याबरोबर त्याच्या पुत्रास ही वस्त्रे लेवून अभिषेक व संस्कार करावा. हालेलुया. अभिषेक करा म्हणलं आणि संस्कार. हालेलुया. परमेश्वराने क्लिअर म्हटलंय तर अभिषेक आहे ना प्राप्त करणारं व्यक्तीचं जीवन आहे ना जसं पाहिजे तसं राहू शकत नाही. त्याच्या मनात आलेल्या विचारांनी त्याने चालू शकत नाही. इथं क्लिअर स्पष्ट म्हटलं त्याने ना की ना अभिषेक व संस्कार करावा म्हटलं. म्हणजे परमेश्वराचे उद्देश काय म्हणलं तर एक परमेश्वराच्या वचनानुसार मनुष्य आहे ना जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अभिषेक प्राप्त केलेल्या व्यक्तींना जसं पाहिजे तसं जीवन जगू शकत नाही, जसं पाहिजे तसं विचार मनामध्ये आणू शकत नाही. ज्या मार्गाने जायचं, आता माझं मनामध्ये आलं एखादा विचार मी ते करणार, माझं मनात आलं या मार्गाने मला जायचं आहे त्याच मार्गाने मी जातो. अनेक वेळा ना आपल्या मनामध्ये पापाचा विचार पण येत असतात. आपल्याला ते छान वाटतं, ते पापाचा विचार आहे ना दिसायला आपल्याला छानच दिसतात, पण आपण त्याच मार्गामध्ये जाण्यासाठी जेव्हा ना आपण आहे ना प्रयत्न करतो. म्हणून परमेश्वराने काय केले तर अभिषेक पण द्या आणि सोबत काय म्हणलं संस्कार म्हणलं इथं. हालेलुया. म्हणजे आपलं जीवन आहे ना आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना आपण पूर्णपणे वचनानुसार आणि परमेश्वराला समर्पण केलेला
जीवन राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. इथं परमेश्वराने स्पष्ट म्हटलं, तिसरं की म्हणतं की आणि त्यास पवित्र करावे म्हणलं. इथं काय म्हणलं परमेश्वराने? त्यास काय करा म्हणलं? त्यांनी पवित्र करा म्हणलं. म्हणजे देवाचं लेकरांना काय सांगतात परमेश्वराने? अभिषेक प्राप्त करून घेणाऱ्या व्यक्तीनं काय म्हणलं? पवित्र राहा, पवित्र राहा. पण आपण पवित्र राहू शकतो का? आपल्या मनामध्ये येणारा सर्व पापाचा विचार, आपण पापाकडे जास्त राहतो, आपण पापाच्या विचारामध्ये राहत असतात. गलती 5:19 प्रमाणे ना परमेश्वर म्हणतात, गलती 5:19 प्रमाणे आपण पापामध्ये राहू नये. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर, कलह, मस्तर, राग, फुटी, पक्षभेद, एवा, दारूबाजी, रंगेलपणा, म्हणजे हे सर्व गोष्टी आहे ना आपल्याला ना अपवित्र करू शकतात. इथं क्लिअर स्पष्ट म्हटलं, गलती 5:19 मध्ये म्हणत असतात की ना आपल्याला आपण आहे ना पापामध्ये आपण राहू नये म्हणतात. अभिषेक झालेला व्यक्ती, अभिषेक प्राप्त करून घेणारा व्यक्तीचं जीवन पवित्र राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जारकर्मामध्ये राहू नये. जारकर्म, अशुद्धपणा, इथं राग म्हणतात. राग, प्रत्येक गोष्टीला काही काही लोकांना ना विनाकारण राग येत असतं. त्या रागाच्या द्वारे पाप होत असतात. म्हणून पौलानी काय म्हणलं? रागवा पण पाप करू नका. पण आपण लेकरानं पण आहे ना थोडाफार आहे ना रागवतो आपण, हे असं करू नका म्हणून म्हणतो. पण तेवढंच बोलून आपण शांत राहत नाही. आपण काही लोकांच्या ना मनामध्ये राग ठेवतात की त्या राग एक पापामध्ये बदलतात. मनामध्ये, देवाच्या लेकरांच्या मनामध्ये कोणाविषयी पण आहे ना राग राहू नये. मी तर आहे ना कोणाविषयी आहे ना मनामध्ये राग ठेवणार नाही. मी राग ठेवलं समजा ना, मी कशाला स्वर्ग आहे ना मी नाश करून घेऊ? माझ्या जीवनात मिळालेलं स्वर्ग मी कशाला ना नष्ट करून घेऊ माझ्या जीवनातून? म्हणून आहे ना कुठलाही व्यक्तीविषयी ना आपल्या मनामध्ये राग राहू नये म्हणतात परमेश्वराने. राग अजिबात राहू नये. इथं काय म्हणलं परमेश्वराने? गलती 5:19 मध्ये स्पष्ट, जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर. वैर बरोबर आहे. वैर म्हणजे काय? आपण काय करतो? आपण वैर म्हणलं तर एकमेकांमध्ये आहे ना द्वेष निर्माण करतो. आपण कोणाविषयी आपल्याला कशाला द्वेष आपल्यामध्ये? आपण कोणाविषयी द्वेष कशाला ठेवायचा आपल्या मनामध्ये? आपण कोणाविषयी पण आहे ना आपल्या मनामध्ये द्वेष ठेवू नये. द्वेष ठेवू नये ना नरकात जाण्यापेक्षा त्या द्वेष काढून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण स्वर्गीय राज्यात प्रवेश करायला पाहिजे. आपल्याला काय करायचं त्यांच्याविषयी? आपण आहे ना ख्रिस्तामध्ये पवित्र जीवन जगण्यासाठी निर्णय घेतलो. आपण पवित्र जीवन जगण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो, आपण पवित्र राहत असताना आपापलं जीवन येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित होत असतात. आपण कोणाविषयी राग, कोणाविषयी ना द्वेष, या सर्व गोष्टी ना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची राहू नये. काही लोकांनी सांगत असतात की मी कुठलाही पाप केलं नाही म्हणतात. परमेश्वराने काय केलं? आपण जारकर्म केलं नसेल, व्यभिचार केलं नसेल, राग पण काय म्हणलं त्यांनी? पाप आहे. द्वेष पण पाप आहे म्हणलं त्यांनी. म्हणून आपण यानं या जगाच्या कुठलाही पापामध्ये न राहता परमेश्वराने म्हणत असतात, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही पवित्र राहण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून अहरोनाला ना काय म्हणलं ना, मोशेने काय सांगितलं? तू पवित्र राहा. अहरोन तू पवित्र राहा आणि तुझ्या लेकरांना पण सांग, म्हणजे तुझ्या संतानाला सांग, तुम्ही पवित्र राहण्यासाठी प्रयत्न करा. याच्यासाठी की परमेश्वराने ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला अभिषेक केलेला आहे. हालेलुया. बघा, अभिषेक केलं म्हणजे अहरोनाला ना मोशेकडून आहे ना अभिषेक मिळालं. अभिषेक प्राप्त झाल्यावर आहे ना त्यानं स्पष्ट म्हटलं, तू एक संस्कारमध्ये राहण्यासाठी, म्हणजे एक छान संस्कार दिलं त्यांना. आज आपण काय करतो? कसं पण राहतो, आपापल्या विचारात आपण कसं पण राहतो, काय पण करतो. आपण असं राहू नये. म्हणजे अहरोनाची ना तुम्ही बघा, त्यांना परमेश्वराने ना स्वतः अहरोनाची याजकाला ना कपड्याविषयी पण काळजी घेतलं. काळजी घेतलं त्याने कपड्याविषयी पण. तुम्ही अहरोनाच्या याजकाच्या कपड्याविषयी तुम्ही जेव्हा पाहत असतात, किती छान कपडे आहेत त्यांना.
म्हणजे परमेश्वराची लेकरं पण आहे ना, आज परमेश्वर म्हणतात की ना, तुम्ही छान एक संस्कारामध्ये राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि एक पवित्र जीवन राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, कारण तुमच्यावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एलियाचा अभिषेक येणार आहे म्हणलं त्याने. हालेलुया. आज आपल्या जीवनात आहे ना, एलियाचा अभिषेक येत असताना ना, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे बघा, आपण परमेश्वर पहिला समूएल 10वा अध्याय आणि पहिला वचन जेव्हा पाहतो, मग समूएलाने तेलाची कुप्पी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाच्या अधिपती व्हावे म्हणून ना. म्हणजे इथं परमेश्वराने ना स्पष्ट बघा, समूएलाने ना अभिषेक केलं. कोणाला अभिषेक केलं? आपण पहिला समूएल 10 आणि 1 वचनमध्ये जेव्हा पाहतो, आपण इथं स्पष्ट कोणाला अभिषेक केला म्हणून आहे ना, जेव्हा पाहतो की मग समूएलाने तेलाची कुप्पी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतिला. तेलाच्या द्वारे सौलाला ना अभिषेक करत आहे. काय म्हणलं त्यांनी अभिषेक करताना ना, समूएलाने ना सौलाला सांगितलेले शब्द काय म्हणतात त्यांनी, घेऊन मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाच्या अधिपती व्हावे म्हणून ना. हालेलुया. काय सांगितले तर परमेश्वराचे वचन समूएल आणि सौलाला अभिषेक कशासाठी करायला म्हणले तर परमेश्वराने तुला अभिषेक केला. कशासाठी केलं? इथं सौलाला ना अभिषेक केलं. सौलाला ना समूएलाने अभिषेक करायला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना समूएलाने सौलाला अभिषेक करताना ना, आज तुला अभिषेक याच्यासाठी प्राप्त केलं की ना, परमेश्वराची वतन, परमेश्वराचे ना घरात आहे ना, तू असा राहायला पाहिजे की एक अधिपती सारखा राहायला पाहिजे म्हणलं ते. हालेलुया. परमेश्वराच्या घरामध्ये तू कसं राहा म्हणलं, परमेश्वर समूएलाने एक अधिपती सारखा राहा, एक आशीर्वादित व्यक्ती सारखा राहा म्हणलं. पण आहे ना, जेव्हा समूएलाने ना सौलाला सांगितलेलं शब्द ऐकलं सौल, पण त्यांनी त्याप्रमाणे राहिलं नाही. त्याच्या मनात आलेल्या विचारामध्ये त्यांनी राहत होतं. त्याच्या मनामध्ये जे विचार येत होतं तेच राहिलं. त्यांनी अभिषेक मिळालेला अभिषेक आहे ना, त्यांनी स्वतःहून आहे ना नष्ट करून घेऊन त्याच्या मनात आलेल्या विचारामध्ये राहिल्यामुळे ना, जे अधिपती म्हणून आहे ना त्यांना नेमणूक केलं समूएल आणि सौलाला, परमेश्वरांनी सौलाला अधिपती म्हणून आहे ना नेमणूक केलं, त्या सिंहासनावरून आहे ना त्यांनी लांब झालं. आज देवाचं लेकरानं पण परमेश्वराने अभिषेक देतात. अभिषेक दिलं परमेश्वराने तुम्हाला पण परमेश्वराने याप्रमाणे अभिषेक देत आहे की ना, तुम्ही परमेश्वराच्या ना घरामध्ये देवाचं लेकरं म्हणून राहण्यासाठी, तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये एक आशीर्वादित व्यक्ती राहण्यासाठी परमेश्वराने आज तुम्हाला सांगून अभिषेक करत आहे की तुम्ही परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करा म्हणून. हालेलुया. पण आपण आहे ना सौलाच्या मनासारखं राहू नये. सौल आहे ना, सौलाने ना जे अधिपती म्हणून आहे ना परमेश्वराने त्याला नेमणूक केलं, त्या सिंहासनावरून आहे ना त्यांनी लांब झालं. ते राज्य स्वतःहून आहे ना नाश करून घेतलं त्याने. जे परमेश्वराने सौलाला दिलेला आशीर्वाद सौल काय केलं ना, त्यापासून आहे ना लांब झालं. सौलाला आलेला एक विचाराच्या द्वारे त्यांनी जे मार्ग निवडलं सौलाने, परमेश्वराच्या ऐकण्याचे सोडून, परमेश्वर सांगितलेले शब्द सोडून त्याच्या मनानुसार जेव्हा त्यांनी चालत होतं, त्याच्या मनात आलेल्या विचारानुसार चालत होतं, परमेश्वराने दिलेला ना त्याला राज्य, सिंहासन, आशीर्वाद, समृद्धी सर्व नष्ट करून घेतलं.
आज परमेश्वर तेच म्हणत असतात की तुम्हाला ना मी अभिषेक करत आहे, याप्रमाणे मी तुम्हाला अभिषेक करत आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही एक देवाचं कुटुंबात देवाचं लेकरं म्हणून राहण्यासाठी, आणि परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला देणारा आशीर्वादामध्ये तुम्ही समृद्धीमध्ये राहण्यासाठी आज मी तुम्हाला अभिषेक करत आहे म्हटलं. हालेलुया. की आपण देवाकडून अभिषेक प्राप्त करतो. देव सांगितल्याप्रमाणे अभिषेक तर मिळतात आपल्याला. परमेश्वर सांगितल्याप्रमाणे एलियाचा अभिषेक आपल्याला मिळत आहे, आणि परमेश्वर सांगितल्याप्रमाणे आशीर्वादाचा अभिषेक मिळत आहे. परमेश्वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी बोललेलं वचन पण आहे ना आज आपल्या समोर येत आहे. पण परमेश्वराने जे बोललेलं आहे त्याप्रमाणे राहण्यासाठी आपण आहे ना प्रयत्न करायला पाहिजे. सौलासारखं आपण राहू नये. आपण सौलासारखं राहू नये. परमेश्वराने जे बोललं ते सर्व शब्दानुसार तुम्ही जेव्हा राहत असतात, परमेश्वराच्या वचनानुसार तुम्ही जेव्हा जीवन राहत असतात आणि परमेश्वराचे शब्द ऐकून तुम्ही ना त्या शब्दानुसार तुम्ही ना परमेश्वराची गौरव करतात, येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही ना शेवटपर्यंत आशीर्वादामध्येच राहणार आहे. हालेलुया. शेवटपर्यंत आशीर्वादामध्ये राहणार. इथं परमेश्वराने ना मोशेला सांगितलं, मोशे तू अहरोनाला अभिषेक कर आणि अहरोनाच्या ना पुत्रानं पण तू अभिषेक कर म्हणलं. आज परमेश्वराने ना तुम्हाला पण अभिषेक करणार आहे, तुमच्या संतानाला पण अभिषेक करणार आहे. परमेश्वर तुम्हाला पण आशीर्वादित करणार आणि तुमच्या संतानाला आशीर्वादित करणार. परमेश्वर म्हणतात जसं मी अहरोन आणि त्यांचे संतान त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांच्या संतानाला मी जसं आशीर्वादित केलो, आज माझा अभिषेक आहे ना मी तुम्हाला पण आशीर्वादित करणार, मी तुमच्या लेकरांना पण आशीर्वादित करणार. पिढ्यानपिढ्या असलेल्या सर्वांना येशू ख्रिस्त नावामध्ये मी अभिषेकच करणार आहे आणि आशीर्वादितच करणार आहे म्हटलं. हालेलुया. सर्वजण डोळे बंद करा, मी प्रार्थना करणार आहे. उभा राहू नये ना, तुम्ही डोळे बंद करा. मी प्रार्थना करणार देवाचा वचन ऐकलेलं वचनानुसार. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुझ्या सर्व लेकरांना बाप्पा आज वचन बोलल्याप्रमाणे अभिषेक प्राप्त कर. अभिषेकाने बर म्हणून तुला विनंती करतो. तुझं शक्तीने बर म्हणून तुला विनंती. एलियाचा अभिषेक आणि तुझ्या लेकरावर बापा तू तेल ओतून अभिषेक कर. पवित्र जीवन राहण्यासाठी तू सहाय्य, पवित्र मध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर. अभिषेक प्राप्त करून घेतलेला व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र राहण्यासाठी तू सहाय्य कर. अभिषेकाच्या द्वारे तू बापा तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर आणि महिमा आणि गौरव कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.